अजित पवार यांच्या विना हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन होतंय आणि अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी जी आहे ती सखोल पद्धतीने व्हावी आणि आतापर्यंत या सगळ्या संदर्भात कोणतेच रिपोर्ट जो आहे तो समोर आलेला नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया अनेक नेते मंडळी देतात आहेत. अपघात हा सगळा प्रश्नचिन्ह आहे. तुमच्या मते काय हा सगळा आहे? नाही, मला सर्वात आश्चर्य वाटतंय म्हणजे ब्लॅक बॉक्स जळून गेला. ब्लॅक बॉक्स ज्या जागेवर असतो तो विमानाचा जो भाग आहे तो जशाच्या तसा होता. दुसरी गोष्ट, ब्लॅक बॉक्स ज्या मटेरियलचा बनवलेला आहे ते मटेरियल आहे टायटॅनियम. म्हणजे 11,000 सेल्सिअसच्या आगीच्या म्हणजे 10 मध्ये सुद्धा त्या ब्लॅक बॉक्सला काही होऊ शकत नाही अशी परिस्थिती असताना सरळ सांगितलं जातं ब्लॅक बॉक्स जळून गेला. म्हणजे माझ्यासारख्या चौकस मनाच्या माणसाला तर शंका येईलच, ब्लॅक बॉक्स कसा जळून जाऊ. त्याच्यामुळे रोहित पवार जे मागणी करतायत त्या मागण्यांमध्ये तथ्य आहे. कंपनी कोणाची आहेत, कंपनीत पैसे कोणाचे लावलेत, त्या विमान किती तास उडलं होतं, त्याला एवढे तास उडण्याची परवानगी होती का नव्हती, डीजीसीए काही कव्हर करायला बघताय का, डीजीसीए चे अधिकारी कोणाच्या दबावाखाली आहेत, ही कंपनी कुठल्या पक्षाच्या आधिपत्याखाली चालते, हे सगळे प्रश्न आले ना आता समोर. पण सर या सगळ्या संदर्भात अजून देखील प्राथमिक चौकशी अहवाल जो आहे तो समोर येत नाहीये, त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. जेवढा चौकशीला उशीर करतील तेवढा चौकशी लांबवतील, जेवढ्या या खोट्या नाट्या गोष्टी सांगतील की ब्लॅक बॉक्स जळून गेला तेवढ्या संशयाला वाव मिळण्याला जागा निर्माण होत आहेत. काल मुख्यमंत्री असं म्हटले की अनेक जण शंका उपस्थित जरी करत असले तर तुमच्याकडे काही ठोस पुरावे किंवा काही असतील असं आहे की ब्लॅक बॉक्स जळून गेला ही माझी सर्वात मोठी शंका आहे. जगातल्या कुठल्याही ऍक्सिडेंट मध्ये ब्लॅक बॉक्स जळून गेला असं कधीही सांगितलं गेलेलं नाही. त्याच्यामुळे शंकेला जर चौकशीच्या माध्यमातूनच वाव मिळणार असेल तर शंका उपस्थित होणारच. मूळतः माणूस संशयीच असतो, माणसाचा स्थायी स्वभाव संशयी असतो. परंतु या सगळ्या संदर्भात आता असं आहे की ब्लॅक बॉक्स जळून गेला इथेच तुम्ही संशयाला वाव दिला. अरे ते भागच तसाचे तसा आहे. ब्लॅक बॉक्स ज्या ठिकाणी ठेवला जातो तो भाग त्या विमानाचा जशाच्या तसा त्या ऍक्सिडेंटच्या जागेवर पडलेला होता. अजित पवारांची माझा मूड नव्हता, माझा बोलायचा मूडच नव्हता. जिथे तो काही दिवस मला बोला असं वाटत नव्हतं, मी नव्हतो. विलिनीकरणाच्या बाबतीत मला काही बोलायचं नाही, कारण का संपूर्ण प्रक्रियेत मला कधी समावेशच केला गेला. जी गोष्ट मला माहितीच नाही त्याबद्दल मी बोलू कशाला. सर माणसाचा मूड काय असा कशावरून जातो काय नाही वाटत. आय वॉज फिलिंग लो. मूड डिपेंड्स ऑन एव्हरीथिंग. इट डझंट डिपेंड ऑन ओनली वन थिंग. किंवा काय पॉलिटिकल, मला काही फॅमिली प्रॉब्लेम असू शकतात, माझे काही पर्सनल प्रॉब्लेम असू शकतात. माझा मूड नव्हता. याला तर पत्रकार विचारते तुमचा मूड काय होता. सर पण तुमच्या व्यतिरिक्त इतर नेते देखील कोणी आलेले नव्हते बैठकीला, मला माहित नाही. माझ्याकडे काल नगरसेवकांची बैठक होती, आज महासभा आहे, विरोधी पक्ष नेता कोणाला समित्या कोणाला द्यायच्या याच्यासाठी बैठका होत्या आणि त्या बैठका मला टाळता येत नव्हत्या, कारण का नंतर नाराजीचा सूर बसवला. महासभा आहे त्यामुळे महासभेच्या आधी हे सगळे निर्णय घ्यावे लागतात. त्याच्यासाठी ते निर्णय घेऊन मग मला ते मी आपल्या समोर. काल हर्षवर्धन सपकाळ यांनी दावा केलेला आहे नाही, ते प्रत्येकाच्या मताचा प्रश्न आहे, मनाचा प्रश्न आहे, ते का गंभीर नाही मला तुम्ही विचारलं.
सर मुख्यमंत्र्यांनी सीबीआय चौकशी सांगितलेलं आहे. सीबीआय चौकशीच्या नंतर या सगळ्या गोष्टी समजतील का? डीजीसीएच्या रिपोर्ट अंतिम रिपोर्टसाठीची काही अरे असं आहे की रोहित पवार या लाईनवर चालले आहेत. मला वाटतं ती लाईन योग्य आहे. ते बरेच संशोधन करतायत आणि त्या माध्यमातून त्यांनी पैसा कोणाचा आहे ते विमान, पहिली गोष्ट म्हणजे त्या विमानाचं माहिती तुम्हाला देतो की त्या विमानाला भारतात उडण्याची परवानगी नाही. रजिस्ट्रेशन असेल त्या विमानाचे 5,000 तासाच्या वरती त्याने उडू नये असं असताना 8,000 तासाच्या वरती ते विमान उडून झालं. म्हणजे संपूर्ण रिस्क घेऊन जर डीसीए म्हणजे काही इन्व्हेस्टमेंट वाचवण्याचा म्हणजे काय असेल, माणसाचा जीव गेला ना. मोठ्या नेत्याचा, आशावादी नेत्याचा, महाराष्ट्राचं भविष्य असलेल्या नेत्याचा जीवच गेला. आपण काल हर्षवर्धन सकपाळ यांनी एक महत्वाचं विधान केलंय. राज्यसभेची जी जागा आहे ती काँग्रेस घेईल आणि युबीटीने खरं तर विधान परिषदेची जागा घ्यावी अशा पद्धतीचा दावा हर्षवर्धन सकपाळ यांनी केलाय. त्यातच शरद पवार पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवतील अशा पद्धतीचा दावा केला जातो. संजय राऊत जर पवार साहेब, मला माहित नाही, पवार साहेब जर निवडणूक लढवणार असतील तर प्रश्न संपला. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जी त्याचा गाजावाजा केला, हजारो ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज आलेत, मात्र अनेकांचे प्रलंबित आहेत. ही योजना बंद पडल्याची चर्चा आहे सध्या. अहो फुकटाचं किती वाटणार? अहो पैसे नाही तो महाराष्ट्राच्या खिशात. सर्व्हायव्हलचा प्रश्न आलाय महाराष्ट्राचा. या योजनांपायी महाराष्ट्राला आता कटोरी घ्यावी लागणार आहे. कटोरी. इतकी वाईट आर्थिक अवस्था महाराष्ट्राची कधी आली नव्हती, ती आली. आता अजून काय वाईट तुम्हाला पाहिजे? आता आपल्या सगळ्यांना तर तीर्थदर्शनाला जावं लागेल अशी परिस्थिती आहे. सर, महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद महाराष्ट्र पक्ष हा बाहेर आहे का? कारण की अशा महाविकास आघाडी मधला आम्ही प्रमुख घटक पक्ष आहोत. आम्ही निवडणुका एकत्र लढवल्या आहेत. जिल्हा परिषदेला आम्ही एकत्र होतो. महानगरपालिकेत मी स्वतः त्यांच्या बरोबर चर्चा करून ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये एकत्र होतो. आम्ही निवडणुका एकत्र लढलेलो आहोत आणि महाविकास आघाडी ह्याच्या पुढेही एक असेल. परंतु राज्यसभेच्या जागेवरतून राष्ट्रवादीला विचारलं का जात नाही? कारण की परस्पर हर्षवर्धन सरकार म्हणतात की राज्यसभा आम्ही घेणार, काँग्रेस आणि विधान परिषद उद्धव ठाकरे घेतील. अच्छा, ते 2 नंबरचा, पहिले 1 नंबरचा पक्ष शिवसेना आहे, 2 नंबरचा पक्ष काँग्रेस आहे आणि 3 नंबरवर आम्ही आहे. त्याच्यामुळे जी बड़ी भैंस जिसकी है वो ज्यादा दूध का दावा करता है. सर आवाज सर, युपी मध्ये जेन्ट्स टॉयलेटच्या बाहेर एक पुरुषाचं सिम्बॉलिक चित्र म्हणून महाराजांचं चित्र त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. युपी मध्ये माफी मागायला पाहिजे. महाराजांचे म्हणजे शिवाजी महाराज. एवढा मोठा अपमान तर महाराजांचा, ते म्हणतील ते असं लावण्यात आलं. अशा प्रकारे महाराज त्यांना माफ करा एवढं म्हणू शकतात. काय बोलायचं? पण महापुरुषांची अशी विटंबना वारंवार होताना बघायला मिळते. आणि ही मुद्दामून केली जाते. भाजपच्या काही मंडळींकडनं महाराजांची विटंबना वारंवार मुद्दामून केली जाते. हे मला अत्यंत वाईट वाटतंय, कारण मी जेव्हा विधानसभेत 2000 साली आलो विधिमंडळामध्ये, तेव्हापासून मी अजितदादांना बघतोय. किंबहुना अजितदादांच्या सुरुवातीच्या काळापासून आम्ही अजितदादांबरोबर होतो. कारण का मी या पक्षाच्या एकंदर प्रक्रियेमध्ये 1987-86 साली आलो, तेव्हा अजितदादा पण तरुण वयातच विधानसभेत येत होते. एक असा खूप वेगाने चालणारा, खूप पटापट निर्णय घेणारा. अजितदादांचा स्वभाव वेगळा होता. ठीक आहे, मध्यंतरीच्या काळामध्ये थोडस वितुष्ट आलं, पक्ष वेगळे झाले, तेव्हा आमच्यामध्ये खूप वादविवाद झाले.
पण तो माणूस ग्रेट होता. एकीकडे राज्यामध्ये म्हणजे दुःख सावटत नाही, त्यानंतरच हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानवर टीकास्त्र केले आणि त्यानंतर काही ठिकाणी मोर्चे आंदोलन काय? टिपू सुलतानवरती त्यांनी टीका केली. म्हणजे टिपू सुलतान कसे आहेत, शिवाजी महाराजांच्या बरोबरचे आहे असे त्यांनी म्हटलं. कोण? हर्षवर्धन सपकाळ यांनी आता तो विषय नाही, हा विषयाचा काय संबंध आहे का? काही प्रश्न तुम्ही जॉईन करून टाका. आता राज्यामध्ये 1,57,000 महिला बेपत्ता आहेत. हा? त्यामध्ये कुठेतरी संपला होतो असं नाही वाटत तुम्हाला? कुठेतरी दोन पक्ष असताना तिसरा पक्ष नव्हता, त्यामुळे नाही, असं आहे की मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की मिटिंगला उपस्थित राहण्याची जबाबदारी कधी तर माझी होती. मी माझ्या काही वैयक्तिक मुळे येऊ शकलेलो नाही, त्यामुळे उगाच गैरसमज पसरले गेले. पण आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत, घटक राहू आणि आता विधानसभेत तुम्हाला दिसेल. रमजान के महीने के वक्त मुसलमान कर्मचारियों को 4 बजे छुट्टी जारी की, ऐसी महाराष्ट्र में भी क्या आपका क्या कहना है? मैंने ना तो खत पढ़ा है ना अबू आजिम आजमी से बात करके मैं क्या सोच क्या ये मालूमात लूंगा. टीम इंडिया को लेकर एक सवाल है कि दिल्ली प्रेसिडेंट का कहना है कि गौतम गंभीर अब भाजपा के सांसद नहीं रहे. उन्होंने मोहम्मद सिराज, शमी, इन प्लेयर्स को इग्नोर करके अपनी टीम को नहीं बनाना. खेला है, शमी जो खेला है, दोनों ने हरदम मुश्किल वक्त में भारत को मैच जिता के दी. अगर उनके ऊपर अन्याय होता है तो मुझे लगता है कि ये क्रिकेट के ऊपर अन्याय है. जाति पाति धर्म के ऊपर जाके क्रिकेट होता है. ये बंबई का मैच किसने जीता के? ऐसे कितने मैचेस है जो बीच ये समय में सिराज ने और शमी ने जीता के दिए. ये सब नहीं चलता है क्रिकेट. सर, महाविकास आघाड़ी में कहीं ना कहीं शरद पवार फैक्शन को इग्नोर किया जा रहा है, इस प्रकार की बात नहीं, किसी को कोई इग्नोर नहीं करता है. चर्चे भी आप लोग के साथ नहीं किया जा रहा है. ऐसा किसी को इग्नोर नहीं. क्यों हमारे 10 वोट नहीं लगेंगे क्या? चलो शरद पवार नहीं लड़े, एक हाइपोथेटिकल स्टेटमेंट है. तो क्या हमारे 10 वोट नहीं लगेंगे? उद्धव ठाकरे तो हर्षवर्धन सपकाळ और दिल्ली में कांग्रेस हाईकमान से बातचीत कर रहे हैं. आप वो तो हमारे से तो रेगुलर संजय राउत बात करते ही है. हमारे से तो रेगुलर उद्धव ठाकरे जी बात करते ही है. आता राज्यात 1,57,000 महिला बेपत्ता असल्याचा आरोप होत आहे. देखो ऐसा है कि कितने बच्चे लापता है. छोटे बच्चे लापता होना ये महाराष्ट्र सब में सबसे ज्यादा है. और जिस तरीके कहानियां दुनिया भर से सामने आ रही है छोटे बच्चों की, उससे तो मुझे डर लगने लगा है. इप्स्टेन फाइल जो है वो पूरे छोटे बच्चों के ऊपर है कि उनको मारा जाता था, उनका गोश्त निकाला जाता था, उनका गोश्त खाया जाता था, उनके शरीर से खून निकाला जाता था. वो खून वो बड़े लोग अमीर लोग अपने खून में डालते थे. ये सब कहानियां सुन के महाराष्ट्र के बच्चों का इस्तेमाल कहीं उस पे नहीं हो रहा है ना. महाराष्ट्र में कोई जेफरी एप्स्टेन नहीं है ना. इतने बच्चे जाते कहाँ हैं? और सब अजीत पवार के के मामले में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से बयान अभी दिया है. हो गया ना. सर हिंदी में सर हिंदी में आपने नहीं बोला. और सब हिंदी ब्लैक बॉक्स का नहीं मिलना. नहीं, ब्लैक बॉक्स का जल जाना यही ये हंसने की बात है. ब्लैक बॉक्स कभी चलता नहीं. पायलट के तो सुसाइड बॉम्बर बनकर आए थे, ऐसा कहना है. डिजिटल ब्लॅक बॉक्स जळाला नाही तर तो पहिल्या दिवशी मिळाला हा ब्लॅक बॉक्स. हा अमेरिकेला पाठवला हे जाहीर करायला पाहिजे ना. एवढे दिवस काय करताय? आम्हाला आग लागली, त्याचे तुकडे झाले, म्हणजे ते काही पेपर तसेच्या तसे तिथे पडलेले होते. त्यांच्याबद्दल काय? पण एक पटणार आहे का की ब्लॅक बॉक्स पूर्णपणे जळाला, त्याची माहिती रिकव्हर होत नाही? ब्लॅक बॉक्स जळू शकत नाही.